जय हरी माऊली. जय हरी माऊली. आज आपण एका खूप सुंदर अभंगातील काही ओळी आणि त्याचा अर्थ जरा समजून घेऊया. सुरुवात करूया का? हो, नक्कीच. पहिली ओळ आहे, पावले न पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊन देऊ. काय म्हणायचं इथे? यात एक समाधान दिसतोय नाही का? अगदी बरोबर. पावले न पावले तुझे आम्हा सर्व म्हणजे बघा, वरवर पाहिलं तर वाटेल की आम्हाला जे हवं होतं ते सगळं मिळालं तुझ्या कृपेने. पण इथे पावणं म्हणजे फक्त भौतिक गोष्टी मिळाल्या असं नाहीये. अच्छा. तर ती कृपा प्राप्त होणं आहे किंवा ज्ञानाची प्राप्ती, अगदी आत्मसाक्षात्कार सुद्धा असू शकतो यात. म्हणजे भक्ताला जे हवंय, जे त्याचं सर्वोच्च ध्येय आहे ते मिळालं आहे, अशी ही एक भावना आहे. म्हणजे ही फक्त समाधानाची नाही तर एक प्रकारची, काय म्हणतात त्याला, कृतार्थतेची भावना आहे. अगदी अगदी. आणि म्हणूनच मग पुढची विनंती येते, दुजा नको भाव होऊन देऊ. हा दुजा भाव म्हणजे नेमकं काय? दुजा भाव म्हणजे देवाशिवाय मनात इतर कशाचाही विचार नको. यात फक्त इतर मोह किंवा इच्छाच नाहीत, तर मी आणि तू हा जो वेगळेपणाचा भाव आहे ना, तो सुद्धा नको, अशी प्रार्थना आहे. अरे वाह, म्हणजे पूर्ण एकरूपता. हो, मनाची पूर्ण एकाग्रता, अनन्यता हीच खरी शरणागती म्हणता येईल. म्हणजे जिथे कर्तेपणा उरत नाही, फक्त ईश्वरी इच्छाच महत्वाची वाटते. हे साधायला खूप कठीण आहे तसं. खरंय खरंय. सतत आपण जगात वावरतो, मनात हा दुजाभाव न येऊ देणं ही मोठी साधनाच आहे. अच्छा, मग पुढच्या ओळी बघूया. जेथे तेथे देखू तुझींच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. इथला अनुभव तर मला वाटतं आणखी मोठा आहे, व्यापक आहे. निश्चितच. पहिल्या ओळीत कसं होतं की आतलं समाधान होतं. हो. तर इथे भक्ताची दृष्टी किती विस्तारते हे दिसते. जेथे तेथे देखू तुझींच पावले म्हणजे आता त्याला सगळीकडेच. हो, चराचरात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक घटनेत फक्त परमात्म्याचंच अस्तित्व दिसतंय. त्याची खूण, त्याचा वावर. पावले म्हणजे फक्त पायाचे ठसे नाहीत. हा, अच्छा, मग ते अस्तित्वाचे प्रतीक आहेत, चैतन्याचे. म्हणजे सगळीकडे फक्त त्याचंच रूप दिसणं. कमाल आहे ही अनुभूती. हा दृष्टिकोन कसा येत असेल? ही भक्तीची पुढची पायरी आहे, परिणतावस्था म्हणू शकतो आपण. जेव्हा साधकाच्या मनात तो दुजाभाव राहत नाही ना, तेव्हा त्याला सगळं एकच दिसू लागतं. मग भेद नाही राहत. तो दगडात पण देव पाहतो आणि माणसात पण. बरोबर. आणि त्रिभुवन संचले विठ्ठलागा याचा अर्थ तिन्ही लोक आहेत ना, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, हे सगळं तुझ्यामुळेच चालतंय. तुझ्यातच आहे सगळं. तूच त्यांना व्यापून आहेस. म्हणजे फक्त उपस्थिती नाही म्हणायची. नाही, तर सगळं चालवणाराच तो आहे. ऍक्टिव्ह संचालन म्हणूया का? हो, अगदी तसंच. ही ईश्वराच्या सर्व व्यापकतेची अनुभूती आहे. म्हणजे बघा, केवळ जागा व्यापणं नाही, तर संपूर्ण अस्तित्वाला आधार देणारी, चालवणारी शक्ती तूच आहेस, असा याचा खूप खोल अर्थ आहे. म्हणजे जगात जे काही घडतंय, चांगलं वाईट, त्या सगळ्यामध्ये त्याचीच योजना आहे असा एक विश्वास पण आहे यात. बरोबर? हो, तसं म्हणता येईल. नक्कीच. ही एक अशी स्थिती आहे जिथे भक्त मग त्या सुखदुःखाच्या, चांगल्या वाईटच्या पलीकडे जातो जरा. त्याला सगळ्या घटनांमागे एक ईश्वरी सूत्र दिसू लागतं. अर्थात याचा अर्थ असा नाही की काहीच करायचं नाही. आपलं कर्म तर करायचंच, पण त्यामागे जी मोठी शक्ती आहे तिची जाणीव ठेवायची. म्हणजे या ओळी आपल्याला वैयक्तिक समाधानाकडून एका वैश्विक जाणीवेकडे घेऊन जातात. अगदी अगदी. स्वतःपासून सुरुवात करून त्या परमात्म्यात विलीन होण्याची जी तळमळ आहे आणि ती जी अनुभूती आहे, तोच या अभंगांचा गाभा आहे. खरंच खूप छान वाटलं आज हे सगळं ऐकून आणि समजून घेऊन. खूप खोल विचार आहेत त्यात. हो, नक्कीच. आजच्या चिंतनासाठी इथेच थांबूया. जय हरी माऊली. जय हरी माऊली.